नमस्कार. माझे नाव सुरेंद्र आत्राम. मी राहणार वट्टार. माझे शिक्षण 12वी पर्यंत झाला. मला सामूहिक शिक्षण घेण्यासाठी मला आर्थिक परिस्थिती नव्हती. त्यासाठी मी घरीच राहूनच भरती देत होतो आणि भरती देता देता माझ्या नाही का सक्सेस होत नव्हतं. कारण मला फिजिकल ट्रेनर नव्हता. मी स्वतःच मेहनत करत होतो. हळूहळू आमच्या इथं या गावामध्ये सूर्यगड इस्पात नावाची कंपनी आली आणि ह्या कंपनी आल्यामुळे आम्हाला पण खूप भीती वाटत होता. कारण हा कंपनी आला तर आम्हाला म्हणजे आमच्या गावाला काही धोका होणार का? डस्टमुळे काही प्रॉब्लेम होईल असं तसं प्रत्येकाच्या गोष्टीमध्ये एकच विचार येत होता. पण जेव्हा आम्हाला हळूहळू कळाला की आमची सूर्यगड इस्पात कंपनीची जे ओनर आहे एकदा येऊन आमच्या वडलापेठ गावाला भेट दिली. मॅडम यहाँ पे नहीं एजुकेशन में नहीं क्या कोई भी नहीं क्या ध्यान नहीं दे. अभी कैसे आप इस कंपनी हो रहा है ना अपने गाँव में. अभी कैसे बच्चे लोग कैसे इंटरेस्ट दिखा रहा है कि हम नहीं क्या अच्छा पढ़ के नहीं क्या यहाँ पे कुछ भी करेंगे ऐसे सोच रहे हैं बच्चे लोग. लेकिन देखिए पढ़ाई सबसे ज़्यादा ज़रूरी है, उस पर पहला फोकस. आप लोग 12th पढ़ने के बाद पुलिस, आर्मी, यूपीएससी, एमपीएससी, बड़े अधिकारी की ये सारी एग्ज़ाम फ्री में पढ़ सकते हो. उसके लिए लाइब्रेरी आ रही है. इसी महीने सब तैयारियां शुरू हो रही है. 1-2 हफ्त्यामध्ये त्याने अकॅडमी सुरू केले. कमांचेरू, मुत्तापूर या जवळपासचे सर्व गावातले मुलं या चिंतलपेठ या अकॅडमीमध्ये प्रवेश केले. काही जणांकडे सुविधा नव्हते. मॅडमने मुलांसाठी येण्या जाण्याचे कंपनीमधून एक 4 व्हीलरची सुविधा करून दिली. प्लस पुन्हा तिथं आम्हाला कॅम्प्युटरची पण प्रशिक्षण देत होते. आम्हाला सकाळी क्लासेस करून मग नंतर संध्याकाळी फिजिकल ट्रेनर आम्हाला पारा कमांडर सुमेर सर म्हणून होते. आता भरती निघाली तर आम्ही नाही का पुन्हा विचार आला की आपण खेडे गावामध्ये आपल्याला बाहेरचे वातावरण आपल्याला नेमकं माहीत नाही. आपण कसं करायचं.